डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा धम्म छान पद्धतीने या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलं म्हणून आपल्यापर्यंत पोहोचलं. अन्यथा पाली भाषेतनं वाचणं, समजून घेणं फारच अवघड होतं. परंतु ते काम आपल्यासाठी त्यांनी सोपं करून दिलं. मुळात त्यांनी इंग्रजी भाषेतनं लिहिलं. कारण सगळ्या जगातील धम्मावरती श्रद्धा असणाऱ्या लोकांची भाषा काही मराठी नाही. त्यांना वाचण्यासाठी ते सहज शक्य व्हावं म्हणून हा ग्रंथ आधी इंग्रजीत लिहिला गेला. आणि या ग्रंथाची आपल्याला समजेल अशी भाषा म्हणजे तिचं अनुवादन जे केलं ते घनश्याम तळवटकर, प्राचार्य म.भी. चिटणीस आणि श. रेगे. आणि म्हणून हा ग्रंथ आपल्यासमोर मराठी भाषेत उपलब्ध झाला. आजच्या सत्रामध्ये आपण जो भाग बघणार आहोत त्यामध्ये उपोद्घात आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या पहिल्या खंडाला सुरुवात होईल. उपोद्घात यामध्ये काय म्हटलेलं आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. प्रचलित आणि पूर्वानुभवात काहीतरी सुसंवाद साधावा, भावना आणि विचार यांच्या गरजा पूर्ण करील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा, यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक व तात्विक महत्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे जी आहेत ती अशी: शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती, विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड, धर्मात सुधारणा किंवा त्यांची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचार प्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती आणि धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एक प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सत्सद विचाराविषयक मूल्य संभ्रमित असते, तेव्हा धर्माच्या महत्वाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो. आणि सर्व खळबळजनक अनुभव धार्मिक किंवा इतर मूल तत्वांच्या पुनर्विचार करण्यास निश्चित भाग पाडतात. अखेरीस न्याय, दैव, देव व विश्वासंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तदनुषंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्पर संबंधांचे प्रश्न, सर्वसामान्य ज्ञानाची साधारणता आणि अनुभव, हे सत्य, त्यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दलचे प्रश्न त्यात गुंतलेले असतात. हा उपोद्घाताचा भाग यामध्ये केवळ आपल्याला आजची परिस्थिती काय आहे, लोकांची धर्माविषयीची काय भावना आहे, जग आता या अशा प्रकारच्या म्हणजे आपला पूर्वानुभव किंवा सध्या घडत असलेली परिस्थिती यामध्ये सुसंवाद असावा, एक वाक्यता असावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जे शास्त्रीय ज्ञान आता वाढलेलं आहे, म्हणजे गेल्या
अनेक वर्षांपासून विज्ञानाची प्रगती होताना आपल्याला दिसते आहे. आणि या शास्त्रीय वाढलेल्या ज्ञानाच्या माध्यमातनं, त्याच्या होणाऱ्या प्रगतीच्या माध्यमातनं आपल्या मनामध्ये प्रत्येक विषयाबद्दलची जी उत्सुकता असते, आपली बौद्धिक आवड जी असते, ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि धर्मामध्ये सुधारणा किंवा त्याची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचार प्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती. म्हणजे आतापर्यंत धर्मामध्ये माणसाच्या जीवनाच्या अनुषंगाने प्रगती होईल असं काही फारसं नव्हतं. वैज्ञानिक दृष्टिकोन फार काही कुठल्याही धर्मामध्ये नव्हता. आणि तो नसल्यामुळे अंधश्रद्धा इतकी बोकाळली होती, इतकी वाढली होती, की कोणी जादूटोणा, चमत्कार किंवा वेगवेगळ्या पद्धतीने माणसांना फसवणं सहज शक्य होतं. आता ही सगळी गोष्टी जसा-जसा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत चाललेला आहे, लोकांच्या मनामधनं ह्या सगळ्या गोष्टी दूर होत चाललेल्या आहेत. म्हणजे अंधश्रद्धा आता हळू नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. परंतु अजूनही काही खुळे, भोळे, अडाणी त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात आणि काही ठग प्रवृत्तीचे लोक त्यांना निश्चितच फसवतात. परंतु बुद्धांचा जो धम्म आहे, तो अगदी प्रारंभापासनं वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आणि त्यांच्या कसोट्यांवरती उतरणारा आणि सिद्ध होणारा असल्यामुळे हा नक्कीच आपल्यासमोर वेगळेपणाने सिद्ध होतो. या अशा ज्या गोष्टी आहेत, की न्याय, दैव, देव आणि विश्वाससंबंधीचे प्रश्न, जस्टिफिकेशन, गॉडलीनेस आणि त्याचबरोबर आपलं भविष्य काय आहे? म्हणजे आपलं दैव काय आहे? आणि विश्वासंबंधीचे अनेक प्रश्न. विश्व म्हणजे जगामध्ये असणाऱ्या दृश्य गोष्टी नव्हे. अनेक आपल्यापर्यंत न पोहोचलेल्या किंवा आपण त्यांच्यापर्यंत न पोहोचलेलो, अशा अनेक गोष्टी या विश्वामध्ये आहेत. हे जे गूढ आहे, हे नेमकं काय आणि कुठे कसं समुद्राच्या खोलात गेलं, तर अजूनही बर्मुडा ट्रायंगल सारख्या ठिकाणी कळत नाही, की जहाजं कशी गायब होतात. अशा अनेक गोष्टी आणि त्या संदर्भातलं कुतूहल जे आहे, त्याचे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या संदर्भाने आकलन व्हावं, ज्ञानाची साधारता आणि अनुभव म्हणजे ज्ञान वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि अनुभवाच्या दृष्टिकोनातनं आणि सत्य यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दलचे प्रश्न हे सगळ्यात महत्वाचे आहेत. या प्रश्नांची उकल व्हावी आणि ती उकल करून देण्यासाठी असा कुठला तरी वैज्ञानिक धर्म ज्याची महती आपल्याला ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर निश्चितच लक्षात येते आणि त्यासाठीच आपण या वर्षावासाच्या काळामध्ये विज्ञानाच्या कसोटीवरती पूर्ण उरणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा, अंधश्रद्धेला मागे टाकणारा किंवा दूर करणारा हा पवित्र पूजनीय धम्म अर्थात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आज पहिलं पुष्प आपण गुंफणार आहोत आणि या ग्रंथाचं वाचन आणि विश्लेषण पुढील 3 महिन्यामध्ये नित्यनियमित होत राहणार आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला, जन्मापासून परिव्रजेपर्यंत प्रकरण 1, कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी
येशू ख्रिस्त जन्माला यायचे होते, त्यांच्या जन्माच्या आधी साधारणपणे 6व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये असे सार्वभौम असं एक राज्य नव्हतं. सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागलेला होता. अनेक राज्य होते आणि हा संपूर्ण देश या अशा सगळ्या लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागलेला होता आणि त्यानुसार या देशाची रचना होती. त्यामध्ये काही राज्यांवर एका राज्याची सत्ता होती, तर काहींवर एकाही राज्याची सत्ता नाही. म्हणजे राजा नसलेलेही राज्य होते आणि राजाची सत्ता असलेलीही राज्य होते. राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. ज्या राज्यांवरती राजाची सत्ता आहे अशा राज्यांची संख्या 16 आणि ती 16 कोणती, तर अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गंधार आणि कंबोज ही अशी 16 राज्य ज्यांच्यावरती राजांची सत्ता होती. असे 16 राज्य होते. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती म्हणजे कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग. या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती. मग त्यामध्ये कपिलवस्तू यातील शाक्य जे आहेत हे सुद्धा राजाची अधिसत्ता नाही. मग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत. म्हणजे याच्यावरती जी आपण 16 नावं सुरुवातीला वाचली की अंग, मगध, काशी, कौशल, व्रजी, मल्ल, चेदी वगैरे, तर ह्या राज्यांवर तर राजाची सत्ता होती. त्या राज्यांना जनपद म्हटलं जायचं. म्हणजे सत्ता ज्या राज्यावर आहे ते राज्य म्हणजे जनपद. ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असं म्हटलं जायचं. राजाची सत्ता नाही परंतु राज्य आहे असे जे होते त्यांना संघ म्हणत किंवा त्यांना गणराज्य देखील म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. ऐतिहासिक नोंदी ज्या आहेत किंवा जे पुरावे आहेत तर तिथल्या या कपिलवस्तूच्या शाक्यांच्या शासन पद्धतीबद्दल फार माहिती मिळत नाही. त्या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती. आता आपला भारत देश सुद्धा प्रजासत्ताक आहे आणि अशा प्रजासत्ताक या कपिलवस्तूच्या शासन व्यवस्थेमध्ये त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती. म्हणजे ही इथली शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की काही विशिष्ट लोकांची त्यावर सत्ता होती हे नीट समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवत
अनेक वेगवेगळे वंश होते. आणि या शाक्यांच्या गणतंत्र राज्यामध्ये हे राजवंश आळीपाळीने, म्हणजे आता राजा शुद्धोधनाची राज्यकारभार बघण्याची वेळ असेल, त्यानंतर दुसरा कोणीतरी सत्तेत येईल, तो राज्यकारभार बघेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या आळीपाळीने राज्य करणाऱ्यांची तिथे सत्ता होती आणि ते राजसत्ता चालवत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्यांच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. मग जे कोणी त्या राजघराण्याचा प्रमुख असेल आणि तिथे राजसत्ता चालवत असेल किंवा कारभार बघत असेल, याला राजा या नावाने संबोधलं जायचं, अशी संज्ञा त्याला होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी राजा शुद्धोधनाची होती. राजा शुद्धोधन म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे वडील. आणि नेमकं सिद्धार्थाचा जेव्हा जन्म झाला, त्याच वेळेला नेमकी राजा शुद्धोधनाची राज्यकारभार चालवण्याची वेळ होती. म्हणजे आपण असं म्हणतो की जन्मताच राजघराण्यात जन्माला येणं किंवा बॉर्न विथ द गोल्डन स्पून, सोन्याचा चमचाच, त्या चमच्यानेच गुटी भरवली जाईल, अशा परिस्थितीमध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते. म्हणजे भारताचा एकूणच भौगोलिक परिसर बघितला तर त्याच्या ईशान्य या दिशेला हे शाक्यांचे राज्य स्थित होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. आणि कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश संपादन केले. म्हणजे कौशल नरेश याने हळूहळू हे जे शाक्यांचं राज्य आहे, त्या शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करणारा हा जो कौशल नरेश आहे, याने यश मिळवले. आणि कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राज्याच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. कारण त्याच्या ताब्यात गेल्यानंतर, कौशल नरेशाच्या ताब्यात गेल्यानंतर, मग यांच्या मर्जीप्रमाणे यांना सगळं काही करता येणं शक्य नव्हतं. आपण बघतो अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती आताही उद्भवते की काही देश आक्रमण करून इतर देशांना आपल्या राज्यात, आपल्या देशात जोडून घेतात आणि त्याच्यावरती पूर्णतः आपली सत्ता असते. आपल्याकडे सिक्कीमचा भाग जो आहे, हा पूर्वी आपल्या देशाचा भाग नव्हता, परंतु चीनच्या प्रांताकडून, चीनच्या राजाकडून किंवा चीन देशातील सत्ताधाऱ्यांकडनं या इकडच्या लोकांची अवस्था इतकी वाईट आणि इतकी दयनीय करून टाकली होती की त्यांच्या राज्यात या असं प्रलोभन देऊन, त्यांच्या देशात सामील व्हा असं प्रलोभन देऊन, तुमच्या तरुणांना आम्ही नोकऱ्या देऊ, तुमच्या राहण्याची व्यवस्था करू, असे प्रलोभन देऊन त्यांना त्यांच्या देशात सामील करून घेतलं. आणि जे जे त्यांच्या देशात सामील झाले त्यांचे इतके वाईट हाल केले की हे बघितल्यानंतर सिक्कीम सारख्या या प्रदेशातील लोकांनी भारतामध्ये राहणं पसंत केलं आणि ते चीनचा भाग होऊ शकले नाही. भारतात विलीन होण्याच्या मागची भूमिका अशी होती की इथे प्रजासत्ताक आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा अधिकार आहे. आणि या अधिकारांमुळेच या देशामध्ये राहणं या लोकांनी पसंत केलं आणि नंतर अतिशय उशिरा तो आपला भाग झाला, ते आपलं राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं. अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये जे लोक बाहेर नाही येऊन जोडले जातील किंवा आपण ज्या
प्रांतावरती आपल्याची पद्धत असल्यामुळे या कौशल नरेशाने सुद्धा या शाक्यांच्या वरती त्याचा जो काही वरदहस्त आहे, त्याच्या पद्धतीचं राजसत्तेचं ज्या पद्धतीने तो वागवेल तशा पद्धतीने वागण्याखेरीज यांच्या समोर कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते आणि कौशल देशाचा राजा पसेंदी म्हणजे प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाच्या समकालीन होते. आपण वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून वाचतो आहोत. राजा पसेंदी, राजा बिंबिसार यांचे जीवनचरित्र आपण बघतो आहोत. त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात की सिद्धार्थ गौतम हे राजा पसेंदी आणि बिंबिसार यांच्या समकालीन होते. शाक्यांच्या राजधानीचे नाव होते कपिलवस्तू. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे. हे जे कपिल वस्तू हे नाव आहे, हे नाव एक अतिशय महान बुद्धिवादी तत्ववेत्ता, एक मुनी, एक ऋषी कपिल, या कपिल मुनीच्या नावावरनं कदाचित हे कपिल वस्तू नाव पडले असावे, असा एक तर्क कयास पुढे आला. कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. हे कपिल वस्तू हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहनु अर्थात सिंहनु नावाचा त्याला एक मुलगा होता. या जयसेनला सिंहनु नावाचा एक मुलगा होता आणि या सिंहनुचा विवाह कच्चनाशी, म्हणजे सिंहनुची पत्नी कोण? कच्चना. तर सिंहनुचा विवाह कच्चनाशी झाला. त्याला शुद्धोधन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन आणि अमितोदन असे 5 पुत्र होते. सिंहनुला किती पुत्र होते? 5. शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन आणि अमितोदन असे 5 मुलं या सिंहनुला आणि कच्चनाला म्हणजे या दाम्पत्याला होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनुला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्याही होत्या. म्हणजे 5 पुत्र आणि 2 कन्यारत्न असे 7 अपत्य या सिंहनु आणि कच्चना या दोघांना होते. आणि त्यांच्या कुटुंबाचे गोत्र होते आदित्य. शुद्धोधनाचा विवाह महामायाशी झाला होता. राजा शुद्धोधन म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांचा विवाह महामायाशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव होते अंजन व आईचे नाव सुलक्षणा. महामायांच्या पित्याचं आणि मातांचं नाव अंजन आणि सुलक्षणा असं होतं. अंजन हा कोलीय वंशातील राजा होता. म्हणजे आपण जसं बघतोय शाक्य, लिच्छवी वेगवेगळे गण आहेत, वंश आहेत. त्यापैकी अंजन राजा हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. म्हणजे हा जो अंजन आहे तो देवदह या नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा तसा फार मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला
दुसरी पत्नी करण्याची अनुमती मिळाली. म्हणजे पूर्वी आपल्या शौर्याच्या बळावरती दुसरा विवाह करण्याची परवानगी मिळत असे. आणि शुद्धोधन राजा हा मोठा पराक्रमी होता. आणि त्याने जेव्हा त्याचा पराक्रम दाखवला, तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची परवानगी मिळाली. आणि त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ही महाप्रजापती जी आहे, ही महामायेची मोठी बहीण, म्हणजे राजा शुद्धोधनाची पहिली पत्नी महामाया, आणि पुन्हा पराक्रम केल्यामुळे युद्धामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रणनीती वापरून युद्ध जिंकल्यामुळे किंवा तशाच प्रकारचा अतिशय छान पराक्रम करून शूरत्व दाखवून दुसरी पत्नी करण्याची जेव्हा संधी मिळाली, त्यावेळेला शुद्धोधन राजाने या महाप्रजापतीची दुसरी पत्नी म्हणून निवड केली. आणि महाप्रजापती ही महामायेची मोठी बहीण. शुद्धोधन फार श्रीमंत राजा होता. त्याच्या मालकीची भूमी अतिशय विस्तृत होती. त्याच्याकडे अनेक नोकर चाकर होते. असं म्हणतात की शुद्धोधन राजाच्या मालकीची जमीन एवढी होती की नांगरण्यासाठी 1000 नांगर एका वेळेला चालत असत. म्हणजे जो जमीनदार असेल, जो मोठा असेल, जो राजा असेल, त्याच्याकडे स्वाभाविक अशा प्रकारची जमीन असणं, तिच्यामध्ये शेती करण्यासाठी नांगर चालवणं, तर एका वेळेला साधारणपणे 1000 नांगर चालतील एवढी शेती किंवा एवढी शेत जमीन या राजा शुद्धोधनाकडे होती. आणि तो अतिशय ऐशा आरामात राहत होता. त्याला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम, त्रास नव्हता. मजेत सगळं त्याचं जीवन चाललं होतं. आणि त्याच्याकडे अनेक महाल होते. म्हणजे राहण्यासाठी 1, 2, 4 अशी अनेक महाल त्याची स्वतःच्या मालकीची होती, कारण तो श्रीमंत असा राजा होता. शुद्धोधनाला गौतम हा पुत्र झाला. नेमकी कशी आहे गौतमाच्या जन्माची कहाणी, तेही बघणं नितांत गरजेचं आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. आषाढ महिन्यामध्ये या शाक्य कुळातील लोकांची एक अशी प्रथा होती की आषाढ महिन्यामध्ये मोठा उत्सव करत, आणि ती त्यांची पारंपरिक प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे शाक्य घराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. सगळेच अशा प्रकारचा महोत्सव असेल तर तो साजरा करण्यासाठी हे सगळे शाक्य कुळातील लोक एकत्र येत असत. राजघराण्यातील मंडळी सुद्धा एकत्र येत असे. आपल्याकडे खर तर राजकीय सण म्हटलं तर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिवस हे आपण राजकीय उत्सव दिन म्हणून साजरे करतो. यावेळेला या देशात राहणारा प्रत्येक अगदी स्वातंत्र्याचा आनंद उत्सव साजरा करत असतो. मग ते मोठे उत्सव किंवा सण आहेत ते दरवर्षी येतात. 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, गणतंत्र दिवस साजरा करतो, आणि 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. सगळीकडे आपल्याला फार मोठा उत्साह दिसतो. वेगवेगळे कार्यक्रम असतात, राजकीय कार्यक्रम असतात. काही लोक खाजगी पद्धतीने सुद्धा या दिवसांचा उत्साह साजरा करतात. अगदी तशाच पद्धतीने या आषाढ महिन्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शाक्य लोकांचा उत्साह असते. आणि तो उत्सव साजरा करण्याकरता राजघराण्यातील लोक तसेच शाक्य कुलातील सगळेच लोक या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवत असत. हा महोत्सव साधारणपणे 7 दिवसांचा साजरा करण्याची पद्धत होती. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर साधारणपणे 7 दिवसांसाठी
हा महोत्सव साजरा केला जाईल. आणि असा महोत्सव दरवर्षी येत असल्यामुळे एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरवले. असा कुठला उत्सव असेल तर लोक मद्यपान वगैरे करून बेधुंद होण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करतात. त्यांना त्याच्यात खूप मजा वाटते, गोडी वाटते. तुम्ही बघा कोणतेही सण, उत्सव असतील, तर त्याच्यामध्ये मद्यप्राशन करणारे लोक संधी साधतात. मग कुठला विवाह असेल तरी सुद्धा, काही वाढदिवसाचे कार्यक्रम असले तरी सुद्धा, कारण उत्सव आहे. या उत्सवामध्ये आम्हाला आनंद झालाय आणि तो आनंद साजरा करण्यासाठीची यांची जी वेगवेगळी पद्धत असते त्या पद्धतीचा उपयोग करतात. तशाच पद्धतीने या शाक्य कुळातील दरवर्षी येणाऱ्या आषाढ उत्सवामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये मद्यप्राशन करत, दारू पीत, नशेचे पदार्थ घेत आणि त्यावेळेला जी काही उपलब्ध असेल ती नशेची पदार्थ त्याचा वापर करून मद्यपान करत असत. परंतु आता यावेळी मात्र महामायेने मद्यपान किंवा अनेक उत्तेजक वस्तू वर्ज्य करायला सांगितल्या. कोणी दारू प्यायची नाही, कोणी कुठल्याही प्रकारचं नशा निर्माण करेल अशा वस्तू त्याचं प्राशन करायचं नाही. आता महामाया म्हटल्यानंतर राजा शुद्धोधनाची बायको अर्थात राणी. राणीचा आदेश आहे, राणीचा हुकूम आहे असं म्हटल्यानंतर स्वाभाविकच त्या आदेशाचं पालन करणं हे प्रजेचं काम आहे. आणि त्यानुसार सगळ्यांनीच त्यावेळेला मद्यप्राशन न करता किंवा किमान राजघराण्यातील लोकांनी तरी मद्यप्राशन केलं नसावं असं नक्कीच म्हणता येईल. आणि हे सगळं मद्यप्राशन किंवा या उत्तेजक वस्तूंना वर्ज्य करून महामायेने तो उत्सव साजरा करण्याच्या संदर्भाने तयारी केली. त्यासाठी तिने अतिशय पुष्पमाला वगैरे सुगंधी वस्तू या सगळ्यांचा वापर केला. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. उत्सव 1, 2, 3 असे करत करत 7व्या दिवसापर्यंत पोहोचला. अतिशय आनंदाने सगळीकडे साजरा होणारा उत्सव, जणू काही सण. त्याचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने अंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लाख मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. 4 लाख मोहरा, नाणी असतात तशा मोहरा सोन्याच्या तिने दान म्हणून लोकांना वाटल्या. दान धर्मी होतीच मुळे ही महामाया. आणि त्यामुळे तिने दानधर्म करण्यासाठी त्या दिवशी लवकर उठली. 7व्या दिवशी छानपैकी सुगंधी पाण्याने वगैरे, ज्याच्यामध्ये अत्तर किंवा वेगवेगळ्या सुगंधी वस्तू असतील, फुलांच्या पाकळ्या असतील, दूधही असेल, अशा पद्धतीने या सगळ्या सुगंधी वस्तूंच्या त्या पाण्याने तिने स्नान केलं, अंघोळ केली आणि दान धर्माखातर तिने 4 लाख अशा स्वर्ण मुद्रा वाटल्या. मौल्यवान अलंकार परिधान केले, अंगावरती घातले, साज शृंगार केला, आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. तिने छानपैकी भोजन केलं, सुंदर सुंदर आभूषणं, वेगवेगळ्या प्रकारची दागिने अंगावरती घातली. तिला जे पदार्थ आवडतात त्या पदार्थांचं सेवन केलं, ती पदार्थ खाल्ली आणि या पद्धतीने व्रताचरण करून निद्रेसाठी, झोपण्यासाठी, म्हणजे दिवसभरासाठी जे भोजन करायचं ते केलं आणि संध्याकाळी व्रताचरण म्हणजे मग काही खायचं नाही. संध्याकाळच्या वेळेला काही न खाता ती निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या अतिशय छान पद्धतीने तिचं शयन कक्ष म्हणजे झोपण्यासाठी बनवलेलं शयन मंदिर, त्या शयन मंदिरामध्ये ती गेली. त्या रात्री राजा शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा एकांत झाला आणि महामायेला
गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. स्वप्न काय पडलं? चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह, मंचक म्हणजे ज्या शयनावरती आपण ज्याला कॉट म्हणतो, पलंग म्हणतो, असा जो काही त्या महाराणीचा मंचक होता, त्या मंचकासह या चतुर्दिक्पालांनी तिला उचललं. आता हे चतुर्दिक्पाल म्हणजे काय? तर 4 दिशांचे रक्षण करणारे जे आहेत. एकूण 10 दिशा आहेत, परंतु प्रमुख 4 आहेत. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, उत्तर ह्या ज्या आहेत, या 4 दिशा यांचं, या 4ही दिशांचं रक्षण करणारे जे आहेत ते चतुर्दिक्पाल. म्हणजे 4 दिशांचे रक्षण करणारे कोण कोण आहेत? पूर्व दिशेचं रक्षण करणारा इंद्र, दक्षिण दिशेचं रक्षण करणारा यम, पश्चिमचा वरुण आणि कुबेर हा उत्तर दिशेचं रक्षण करणारा. हे 4ही आलेत आणि त्यांनी तो मंच उचलला. 4ही दिशांना, 4ही कोपऱ्यांना त्यांनी पकडलं आणि तो मंचक उचलून सरळ हिमालयाच्या माथ्यावरती, हिमालय पर्वताच्या माथ्यावरती नेऊन एका विशाल अशा शाल वृक्षाखाली नेऊन ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेलं. आता हिमालयाच्या उंच शिखरावर गेल्यानंतर या चतुर्पाल जे आहेत, या चतुर्पालांच्या स्त्रिया, त्यांच्या बायका आल्या. त्यांनी या महामायेला बरोबर घेतलं आणि त्या मानस सरोवराकडे त्यांना नेलं. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. अभ्यंग स्नानामध्ये आपण जसं मगाशी बघितलं, सुगंधी वस्तू, फुलं, पाकळ्या, दूध वगैरे अतिशय सुंदर असं सर्व जे काही सुगंधित पदार्थ आहेत ते एकत्र करून अभ्यंग स्नान या 4 दिशांच्या चतुर्दिपालकांच्या स्त्रियांनी महामायेला अभ्यंग स्नान घातलं आणि तिची अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कोणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. म्हणजे इतक्या छान पद्धतीने या 4 दिशांच्या रक्षण करणाऱ्या या इंद्र, यम, वरुण, कुबेर यांच्या स्त्रिया यांनी महामायेला मानस सरोवराकडे नेऊन तिला अभ्यंग स्नान घातलंच, परंतु सुगंधी द्रव्यांनी, अतिशय छान अशा वस्त्रांनी तिला इतकं सुंदर पद्धतीने तयार केलं की जणू काही ती एखाद्या दिव्य शक्तीचं स्वागत करण्यासाठी तयार आहे. आपण नाही का, आपल्याकडे जर समजा कोणी मोठं पाहुणा येणार असेल तर त्यावेळेला आपण आपलं सगळं घरदार सगळं स्वच्छ करतो, चांगले कपडे परिधान करतो. आपल्या घरातले प्रमुख व्यक्ती जे असतात ते दरवाज्यावरती जाऊन येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करतात. अगदी छोटे खाणी असेल तरी सुद्धा आपण तसं करतो. त्याच पद्धतीने या महामायेला या 4ही महिलांनी, स्त्रियांनी इतकं छान पद्धतीने सजवलं की जेणेकरून असं वाटावं, तिच्या मनाला असं वाटलं की कुठल्या तरी त्या दिव्य शक्तीचं स्वागत करण्यासाठी ती सजली आहे, ती तयार झाली आहे असं वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला. ती तयार झाली, जणू काही एखाद्या दिव्य शक्तीचं स्वागत करणार आहे.
अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या समोर प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. शेवटचा. त्यानंतर जन्म मरण्याच्या फेऱ्यातनं मुक्त होईल. मी परत जन्म घेणार नाही. परंतु माझा शेवटचा जन्म मी पृथ्वीवरती घेण्याचे ठरवले आहे. आणि तू माझी माता होण्यास कबूल होशील का? काय म्हणाला? सुमेध नावाचा बोधिसत्व. महामाया अतिशय छान पद्धतीने तयार झाली आहे. ती एखाद्या मोठ्या शक्तीची जणू काही स्वागत करण्यासाठी तयार झाली आहे. महाशक्तीचा स्वागतासाठी तयार झाली आहे. आणि असं असताना तिथे सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो की मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घ्यावा असा विचार करतो आहे. तर मी जिच्या पोटी जन्म घ्यावा तू असावीस, की तू असावीस असं मला वाटतं आहे. तर तू माझी माता होणे मान्य करतेस का? तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. हे सगळं कुठे घडलंय? झोपेत, स्वप्नात. हे सगळं स्वप्न पडले. ती छानपैकी आपण बघितलं तर उत्सवाच्या 7व्या दिवशी तिने छान अंघोळ वगैरे आटोपली. तिला आवडीचे पदार्थ खाल्ले. छानपैकी अंगावरती दागदागिने घातले. सुगंधी वस्तू, सुगंधी पदार्थ तिने तिच्या अंगावरती सुवासिक वाटण्यासाठी तिने अंगावरती शिंपडले. अत्तर असेल किंवा जे काही असतील. आणि हे सगळं करून ती पुन्हा संध्याकाळच्या वेळेला तिच्या शयन कक्षेमध्ये, शयन मंदिरामध्ये झोपण्यासाठी गेली. गाढ झोप लागली तिला. आणि झोप लागल्याच्या नंतर तिला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये तिला या 4 दिशांच्या पालकांनी किंवा रक्षकांनी म्हणजे चतुर्दिक्पालांनी तिला मंचक असं उचललं आणि हिमालयाच्या उंच टोकावरती नेऊन तिथे ते मंचक त्यांनी ठेवलं. हे स्वप्न ती बघते आहे. आणि या स्वप्नामध्ये मग त्या 4 दिशांच्या रक्षकांच्या स्त्रिया आल्या. त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेलं. तिथे त्यांनी तिला सुंदर पद्धतीने आंघोळ घातली. छान असे आंघोळ वगैरे घातले. अभ्यंग स्नान झाल्याच्या नंतर तिला अत्तर वगैरे लावलं. तिला छानपैकी तयार केलं. छान सुंदर असे वस्त्र, अंगावरती सुंदर असे दागदागिने. कुठल्या तरी दिव्य शक्तीचं स्वागत करण्यासाठी जणू काही ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तिची तयारी करण्यात आली. तिच्याही मनाला असा भास झाला की आपण कोणासाठी, कोणाच्या तरी स्वागतासाठी आता तयार झालेलो आहोत. ती तयार झाल्याच्या नंतर सुमेध नावाचा बोधिसत्व तिच्या समोर प्रकट झाला. तिच्या समोर आला आणि तो तिला विनंती करतोय की माते, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचा विचार करतो आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? मी तुझ्या गर्भातून जन्म घेण्याचा विचार करतो आहे. तर तू माझी माता होण्याची तयार आहे का? तिने आनंदाने सांगितलं, मोठ्या आनंदाने. आणि त्याच क्षणी तिचा डोळा उघडला. तिची झोप मोड झाली आणि ती उठली. ती जागी झाली. आता तिने हे एवढं मोठं स्वप्न बघितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. महामायेने आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न राजा शुद्धोधनाला सांगितलं. बऱ्याच वेळेला आपल्या बाबतीत हे असं होतं, आपल्याला एखादं स्वप्न पडलं की उठल्या उठल्या झोपेतनं उठल्याबरोबर आपण आपल्या सानिध्यात, आपल्या जवळ आपला म्हणजे स्त्री असेल, तिचा नवरा असेल तर ती नवऱ्याला सांगते, मुलं असतील तर मुलांना सांगते, मुलगी असेल तर मुलीला सांगते. अशा प्रकारे आपल्याला जर समजा थोडंसं वेगळ्या प्रकारचं स्वप्न जर पडलं, त्या स्वप्नाबद्दल आपल्या मनामध्ये काही कुतूहल असेल तर नक्कीच आपण आपल्या प्रिय व्यक्तीला ते सांगत असतो. महामायेने सुद्धा हे एवढं मोठं स्वप्न पडल्याच्या नंतर नेमकं काय, याचा अर्थ काय हे जाणून घेण्याकरता महामायेने हे स्वप्न राजा शुद्धोधनाला अर्थात तिच्या पतीला ते स्वप्न तिने सांगितलं. स्वप्नांचा अर्थबोध न झाल्यामुळे आता त्यांना नाही लक्षात आलं ते की काय स्वप्न आहे, काय अर्थ असेल याचा. कारण ते स्वप्न पडल्यानंतर त्याचा काय अर्थ असतो त्याचे तसे तज्ज्ञ नव्हते. म्हणजे स्वप्नांची उकल करणारे किंवा स्वप्न त्याचा अर्थ सांगणारे तज्ज्ञ ते नव्हते.
काही लोकांना स्वप्नांचे अर्थ कळतात. असे स्वप्नांचे अर्थ सांगणारे काही तज्ञ असतात, काही ऋषीमुनी असतात किंवा त्याचा अभ्यास करणारे असतात. आमच्याकडे डॉक्टर किशोर काळे नावाचे सद्ग्रस्त, ते मला बायोलॉजी शिकवायला होते. त्यांचा मात्र याच्यावरती खूप अभ्यास होता. स्वप्नांचा अर्थ, ते फॉरेनला गेले होते त्याच्यासाठी. म्हणजे मी शिकत असतानाच बायोलॉजी विषय आम्हाला ते शिकवायचे. किशोर काळे. त्यांना म्हणजे त्यांचं लहानपणीचं नाव काळोबा. पण ते कसं काय विद्यार्थ्यांपर्यंत बरोबर पोहोचतं आणि आम्ही त्यांना काळोबा आले असंच म्हणायचो. असे काळोबा नावाचे सर, किशोर नावाचे सर त्यांना काळोबा म्हणायचे. लहानपणचं त्यांचं नाव. घरातनं त्यांना प्रेमाने म्हणणारं किंवा त्यांचं टोपण नाव असेल, पण आम्ही त्यांना काळोबा म्हणायचो. असे काळोबा जे आहेत, ते स्वप्नांच्या बाबतीत फार अभ्यास त्यांचा होता आणि स्वप्नांचा अर्थ लावण्याच्या दृष्टिकोनातनं ते बऱ्याच वेळेला लेखही लिहायचे. वर्तमानपत्रांमधनं त्यांचे लेखही लिहायचे. अशा प्रकारचे राजा शुद्धोधनाला स्वप्नाचा अर्थ लावता येत नव्हता. परंतु त्यावेळी त्यांच्या राज्यामध्ये जे कोणी निष्णांत असतील, जे कोणी विद्वान असतील, स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी जे कोणी तज्ञ असतील, अशा लोकांना राजा शुद्धोधनाने बोलवण्याची तयारी केली आणि स्वप्न विद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध अशा 8 तज्ञांना या राजा शुद्धोधनाने बोलवलं. कोण तज्ञ होते ते? तर एकाचं नाव होतं राम, दुसऱ्याचं नाव होतं धन, तिसऱ्याचं नाव होतं लखन, चौथ्याचं नाव होतं मंती, पाचवा होता यज्ञ, सहावा होता सुयाम, सातवा होता भोग आणि आठवा होता सुदत्त. अशी राम, धन, लखन, मंती, यज्ञ, सुयाम, भोग व सुदत्त अशी ही 8 तज्ञ व्यक्ती, हे 8 तज्ञ जे होते, या 8 तज्ञांना राजा शुद्धोधनाने महामायेला म्हणजे महाराणीला, राजाच्या राणीला जे स्वप्न पडलं, त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी समजून सांगावा यासाठी त्यांनी बोलवलं आणि त्याच्यासाठीची त्या 8ही लोकांची अतिशय छान पद्धतीने त्यांच्या स्वागताची तयारी केली. त्यानं सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या तज्ञांना उच्च असे आसनं मांडली. म्हणजे त्याचे राजाचे जे सेवक आहेत, त्या सेवकांना सर्व काही सुसज्ज करायला लावलं. आपण ज्या पद्धतीने आपल्याकडे एखादे भंतेजी वगैरे येतात त्यावेळेला त्यांच्या वाटेवरती फुलं टाकतो. अगदी तशा पद्धतीने या तज्ञांना येण्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या नौकरांच्या करवी अतिशय छान असे फुलांचे सडे टाकले आणि त्यांनी आमंत्रित केलं. त्याने त्या तज्ञांची पात्रे सोन्या चांदीची भरून घृतमय युक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले. दुधा तुपाने मधाने असे छान असे सोन्या चांदीचे जे पात्र होते ते भरून त्यांचं स्वागत केलं, त्यांना भोजन दिलं आणि त्यांना संतुष्ट केलं. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादीचे दान देखील केले. त्यांना गायी वगैरे सुद्धा दानामध्ये दिले. त्यांना छानपैकी उच्च वस्त्र दिली, काही सोनं नाणं, भोजन आदी सर्व त्यांना दिलं आणि ते सगळे संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नांचा अर्थ मला सांगा. कारण राजा शुद्धोधनाला महामायेने स्वप्न सांगितल्यानंतर त्याचा तेवढा अभ्यास नाही, त्याची तेवढी समज नाही आणि म्हणून राजाने जे स्वप्नाचा अर्थ सांगण्यामध्ये तज्ञ आहेत, ज्यांच्याकडे अशा पद्धतीचं स्वप्न विद्या त्याच्यामध्ये पारंगत लोक आहेत, असे 8 तज्ञ त्यांनी बोलवले आणि या 8 तज्ञांना अतिशय छान पद्धतीने त्यांचं स्वागत आदरातिथ्य केलं आणि या आदरातिथ्याच्या नंतर राजाने त्यांना काही दान, गायी वगैरे दिल्या, सोनं सुवर्ण कपडे लत्ते सगळं दिल्याच्या नंतर ते बसले, आसनावरती बसले आणि मग राजा शुद्धोधन म्हणाला की गड्या हो, महामायेला अशा अशा प्रकारचं हे जे स्वप्न पडलेलं आहे, या स्वप्नाचा अर्थ तुम्ही मला समजावून सांगा. आणि
मग राजा, चिंता करू नकोस. ते जे 8 लोक होते ते म्हणाले राजाला की चिंता करू नकोस, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल. जर तो संसारात रमला, तो गृहस्थ म्हणून राहिला, तर तो सार्वभौम सम्राट होईल. पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान, अंधकार नाहीसा करणारा तो बुद्ध होईल. जर तो संसारात रमला तर तो निर्विवादपणे चक्रवर्ती सम्राट होईल. अगदी सार्वभौम, सर्व पृथ्वीवरती त्याचं राज्य असेल असा एवढा मोठा तो राजा होईल. परंतु जर तो संसारात रमला नाही आणि तो जर संन्यासी झाला तर तो या विश्वामध्ये जे अज्ञान आणि अंधकार आहे ते सगळं नाहीसं करणारा बुद्ध होईल. स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणारे तज्ञ, ह्या तज्ञांच्या माध्यमातून जेव्हा राजाला तो महामायेला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ समजला, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केलं. महामायेने अतिशय काळजीपूर्वक एखाद्या पात्रातलं तेल असतं ते हलवू नये, सांडेल, पडेल, अगदी अशा पद्धतीने महामायेने या सुमेध बोधिसत्वाला आपल्या गर्भामध्ये धारण केलं. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागला. प्रसूतीसाठी आपल्याला माहेरी जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली आणि आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या अर्थात देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. महामाया, अंजन आणि सुलक्षणा यांची कन्या ते देवदहला राहत होते. मग मी प्रसूतीसाठी, बाळंतपणासाठी माझ्या माहेरी जाते, देवदहला जाते, अशी इच्छा महामायेने राजा शुद्धोधनाकडे व्यक्त केली. राजा शुद्धोधन तत्क्षणी म्हणाला, अगदी तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. राजाने उत्तर दिले की ठीक आहे, काही हरकत नाही, तुला जसं वाटतं, तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तू कर. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लवा जम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. कपिलवस्तूवरून देवदहकडे प्रवासाला सुरुवात झाली. कारण राजाला महामायेने सांगितलं, मला माझ्या माहेरी माझ्या बाळंतपणासाठी जायचं आहे, अशी माझी इच्छा आहे. राजाने लगेचच संमती दिली, होकार दिला आणि लगेच तयारी केली. एक छानशी सोन्याने तयार केलेली पालखी बनवली आणि काही दिमतीला, सोबतीला काही माणसं दिली. हा अतिशय मोठा लवाजमा या महामायेला घेऊन तिच्या घराकडे निघाला. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्प विरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. म्हणजे तो मार्ग, ती वाट तशी होती की मार्गामध्ये फुलांनी बहरलेला तसेच पुष्प विरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावं लागणार होतं. काही झाडं अतिशय सुंदर फुलांनी बहरलेली आणि काही केवळ पानांनी डवरलेली, अशा प्रकारच्या वनराईतनं महामायेला तिच्या गावी देवदहला जावं लागणार होतं. या वनराईतनं प्रवास करावा लागणार होता. अशा सुंदर वनराईतनं महामाया तिचा प्रवास करणार होती. आणि हे वन, अतिशय गर्द अशा वनराईचा प्रदेश म्हणजे लुंबिनी. या लुंबिनीतनं तिला जावं लागणार होतं. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा
चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. लुंबिनी वनातून ज्या वेळेला पालखी नेली जात होती, त्यावेळेला हे वन जे आहे ते वन अक्षरशः स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे, स्वर्गामध्ये एखादं वन असावं, ते सुंदर असं सजवलेलं असावं, अतिशय सुंदर, विलोभनीय अशा प्रकारचं जणू काही एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेलं हे वन एखादा मंडप असेल अशा मंडपाप्रमाणे ते भासत होतं. आणि बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी उथंबलेले होते. अगदी बुंध्यापासून वरती शेंड्यापर्यंत हे सगळे वृक्ष पाना फुलांनी बहरलेले होते. त्यावर नाना रंगांचे असंख्य भ्रमर चित्र विचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. इतकं सुंदर वन, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी आपल्या वेगवेगळ्या आवाजाने किलबिलाट करत होते. त्याचप्रमाणे काही भ्रमर भुंगे असतात, ते भुंगे सुद्धा चित्र विचित्र आवाजामध्ये गुंजारव करीत होते. इकडून तिकडे, तिकडून तिकडे, या फांदीवरून त्या फांदीवर, या फुलावरून त्या फुलावर, या फळावरून त्या फळावरती, अशा पद्धतीने छानपैकी गुंजारव करत ते सगळे भुंगे भ्रमर तिकडे फिरत होते. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या नाना रंगाचे असंख्य असे पक्षी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या चोचीतनं आवाज काढत होते. आणि असा हा सुंदर मंजूळ स्वरालाप ऐकल्यानंतर तेथील ते मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तिथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. ते पालखी घेऊन जाणारे जे होते, हे मनोरम दृश्य बघितल्यानंतर महामायेच्या मनामध्ये असा विचार आला की आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊ. हे अतिशय सुंदर विहंगम असं दृश्य आहे, मनोरम्य असं दृश्य आहे. या ठिकाणी आपण थोड्या वेळ थांबू. आणि एका शाल वृक्षाच्या कुंजात ती पालखी नेऊन उतरवण्यास तिने त्या सेवकांना सांगितलं. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंध्याला, त्या बुंद्याशी चालत गेली. पालखीतनं उतरल्यानंतर एक सुंदर असं शाल वृक्ष होतं. त्या शाल वृक्षाच्या बुंद्यापर्यंत ती गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकेने वर खाली होतात, त्या तशा होतात अशा बघून महामायेला त्यापैकी एका फांदीला हाताने धरावं असं वाटलं. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकेनेशी खाली येत पुन्हा त्या वर जात. त्या बघितल्यानंतर स्वाभाविकच एका फांदीला आपण धरावं असं महामायेला वाटलं. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल इतक्या खाली आली. त्या वाऱ्याच्या झुळकेसरशी एक फांदी इतक्या खाली आली की महामाया सहज तिला आपल्या हाताने त्या फांदीला पकडू शकेल इतक्या खाली ती फांदी आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली. हवेच्या झटक्यासरशी ती फांदी जशी खाली आली तशीच महामायेने तिला पकडलं. दोन्ही हाताने तिच्या पायांच्या चवड्यावरती ती उभी राहिली. ताची उंच झाल्या तिने ती फांदी पकडली आणि फांदी जशी पकडली ती फांदी पुन्हा हवेच्या झटक्याने वर गेली आणि ती वर उचलली गेली. आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. स्वाभाविक आहे, आपल्याला कल्पना आहे की अगदी पात्रातल्या तेलाप्रमाणे आजपर्यंत गर्भ सांभाळला आणि अचानक या विहंगम अतिशय सुंदर अशा या गर्द वनराईमध्ये महामायेला असं वाटलं की आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊ. ती पालखीतनं उचलली आणि काही पावलं चालून गेल्यानंतर एका शाल वृक्षाच्या बुंद्यापाशी गेली आणि त्या शाल वृक्षाच्या काही फांद्या हवेनं खाली येत पुन्हा वर जात, पुन्हा खाली येत पुन्हा वर जात आणि
त्या फांदीच्या खाली वर होण्याच्या प्रक्रियेला महामाया त्या प्रेमात पडली आणि तिला असं वाटलं की एक फांदी आपण सहज धरावी, आणि तेवढ्यात एक फांदी वाऱ्याच्या झुळकेसरशी खाली आली आणि महामायेने आपल्या चवड्यावरती पायाच्या चवड्यावरती उभे राहून टाचा उंच करून हात उंच केले आणि तिने एक फांदी सहजच पकडली आणि सहज पकडता येईल इतकी ती फांदी खाली आली. पण दुसऱ्याच क्षणी ती फांदी पुन्हा वाऱ्याच्या झटक्याने वर गेली आणि मग मात्र तो झटका जो बसला, तो हल्ला जो झाला, त्या हल्ल्याने महामायेला प्रसूती वेदना होऊ लागली आणि त्या प्रसूती वेदना झाल्याच्या नंतर महामाया त्या शाल वृक्षाच्या फांदीला धरलेली असताना उभ्यानेच त्याने मुलाला जन्म दिला. वेदना इतक्या असह्य झाल्या की त्याच्यानंतर क्षणभराचाही वेळ देणं शक्य नव्हतं. ती फांदीला लटकलेली असतानाच ह्या मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. जन्म झाला तो दिवस होता पौर्णिमेचा, ती होती वैशाखी पौर्णिमा. ख्रिस्तपूर्व 563, त्याच्यानंतर 563 वर्षाने ख्रिस्तांचा जन्म झाला आहे. आणि शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला गेला. महामाया या अतिशय सुंदर अशा लुंबिनी नावाच्या वनामधून प्रवास करत असताना तिला विश्रांतीसाठी तेथे थांबावं असं वाटलं. ती तिथे थांबली, परंतु एका शाल वृक्षाच्या फांदीला ती फांदी खाली आल्यानंतर लोंबकळत असल्यानंतर त्याला धरावं असं तिला वाटलं. तिने धरलं दोन्ही हातांनी आणि फांदी झटक्याने वर गेली. तो झटका जो तिच्या गर्भाला बसला, तिला प्रसव वेदना होत होत्या. प्रसूती वेदनेतच तिने त्या फांदीला धरलेलं असतानाच तिला उभ्यानेच बाळाला जन्म द्यावा लागला. बाळ जन्माला आलं. तो दिवस होता वैशाखी पौर्णिमा आणि या वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी पुत्र जन्माला आला. विवाहानंतर अनेक वर्ष पुत्र प्राप्ती झालेली नव्हती आणि अनेक वर्षानंतर ज्या वेळेला पुत्र प्राप्ती झाली, ही बातमी राजाला कळल्यानंतर, त्याला समजल्यानंतर सगळीकडे आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी राजाने तयारी केली आणि हर्षोल्लासात मोठ्या थाटामाटामध्ये या पुत्राच्या जन्माचा उत्सव, पुत्र जन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती. राजाच होता आणि राजा असतानाच महामायेला हा पुत्र झाला. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. राजाचा पुत्र युवराज, कारण त्यावेळेला शुद्धोधनाची राज्यकारभार चालवण्याची पाळी होती आणि म्हणून राजाला जो पुत्र झाला तो राजपुत्र म्हणून जन्माला आला. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी या लुंबिनी वनातून प्रवास करत असताना ह्या महामायेने ज्या पुत्राला जन्म दिला, तो पुत्र दुसरा तिसरा कोणी नाही, सिद्धार्थ गौतम. आणि सिद्धार्थ गौतमाचा, अर्थात सिद्धार्थ गौतम म्हणून ज्याने जन्म घेतला होता तो सुमेध बोधिसत्व होता. या बोधिसत्वने महामायेच्या पोटी जन्म घेतला आणि तो त्याचं नाव या राजघराण्यात ठेवलं सिद्धार्थ. या सिद्धार्थाने पुढे नेमकं काय केलं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहेच. परंतु आतापर्यंत जे काही घडलं हे आपल्याला जसंच्या तसं सांगण्याचा मी प्रयत्न केला. जे माझ्या बुद्धीला समजलं ते मी आपल्यापर्यंत पोहोचवलं. परंतु हा अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ, ज्याच्या माध्यमातून बुद्धांचं जीवन, बुद्ध काळ आपल्या समोर ज्या कारणाने उभा राहिला, हा ग्रंथ ज्यांनी रचला आणि त्यांच्याचमुळे आपल्यापर्यंत पोहोचला, असे परमपूज्य बोधिसत्व महामानव युगंधर विश्वरत्न ज्ञानसागर आणि संविधानाचे प्रमुख परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या माध्यमातून, यांच्याच कृपेनं आपल्यापर्यंत बुद्धांचा हा पवित्र धम्म पोहोचू शकला. आणि म्हणून त्या बोधिसत्व बाबासाहेबांना त्रिवार वंदन करतो. आपण अतिशय शांततेनं हा ग्रंथ वाचन करत असताना शांततेचं सहकार्य केलं, त्यासाठी धम्मतरंगच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो. आजच्या ग्रंथ वाचनाची वेळ संपली म्हणून थांबतो.
पुन्हा उद्या सकाळी या ग्रंथासाठी आणि संध्याकाळी दुसऱ्या विषयांसाठी आपण भेटूया. नमो बुद्धाय. जय भीम.